भारतानं उपचारात्मक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनापासून सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतामध्ये मातांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतो आहे. 2014 साली हा दर प्रति लाख जन्मांमध्ये 130 होता, तो आता 88 वर पोहोचला आहे. जागतिक स्तरावरील ही सर्वाधिक वेगवान वाढ असल्याचं ते म्हणाले. 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये एकात्मिक आरोग्य सेवेचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक सेवांचा समावेश होतो. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देशभर 1,81,000 आयुष्मान आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली. याद्वारे 100 कोटी 40 लाख नागरिकांनी सेवा घेतली, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक बालक 16 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या आरोग्याची देखरेख ठेवण्याची खात्री आशा कार्यकर्त्यांमार्फत केली गेली आहे. याशिवाय यू-विन या डिजिटल मंचाद्वारे 2.5 कोटी गर्भधारण महिला आणि 2.5 कोटी बालकांची वेळेवरील आरोग्य काळजी घेण्यात आली असल्याचं ते म्हणाले.